सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अनिताताई बाबासाहेब सरोदे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये राखीव रिझर्व्ह एसी महिला उमेदवार आहे. आतापर्यंत मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी देतो म्हणून खेळवत ठेवलं. शेवटच्या क्षणाला ते म्हटले की आमची युती झालेली आहे. युती झाली उबटा सोबत, तर मग दोन उमेदवार आमचे द्यायला पाहिजे होते. प्रत्येक विभागामध्ये त्यांनी काँग्रेसचं पॅनल झोपवण्याचं काम केलेलं आहे. गेल्या 20 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि माझं 5000 कामगार युनियन आधार कामगार युनियन चालवते. माझ्याकडे 5000 कामगार आहेत, 250 महिला बचत गट आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी या तळागाळाच्या लोकांसाठी वाहून घेतलेला आहे. माझ्यासारख्या महिलेला जर या लोकांनी 3 आमदार मिळून जर माझ्यासारख्या महिलेचं तिकीट काढण्यासाठी प्रयत्न करत असतील तर हे किती परभणी जिल्ह्यातली शोकांतिका आहे साहेब. जर जनरल माणसाला आणि समाज कार्य करणाऱ्या जर महिलेला इथं न्याय मिळत नसेल, वाव मिळत नसेल, तर या परभणी जिल्ह्याचा विकास कधीच होऊ शकत नाही. कारण हे लोक सगळे विकलेले लोक आहेत, राजकीय लोक विकलेले आहेत. समाजासाठी आपण काम करत आहात, एका निमित्ताने आपण आज उभे आहात. काय या निमित्ताने काय सांगाल? जर परभणी जिल्ह्याचा विकास होत असेल तर जेवढे अपक्ष उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन एकजुटीने स्वबळावर लढलं पाहिजे, तरच परभणीचा विकास होऊ शकतो. इथं बाकी सगळी यंत्रणा मॅनेज झालेली आहे साहेब. माझ्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये मी सांगणार आहे की जे अपक्ष विकास करणारे लोक आहेत त्यांना मतदान करून तुम्ही निवडून आणा. बाकी ह्या लोकांनी सगळे हे एकमेकाला विकलेले लोक आहेत. तुमच्या प्रभाग 10 मध्ये कधीच रस्ते, नाल्या, रोड, चांगलं आरोग्य भेटू शकत नाही. तुमच्या प्रभाग 10 मधली अतिशय दैनंदिन अवस्था आहे. महिला म्हणून एक नेतृत्व करत आहात, महिलांचे नेतृत्व करत आहात, एकंदरीत काय सांगाल महिलांना, आपल्या भगिनींना? मी माझ्या भगिनींना सांगणार आहे की मी अपक्ष उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि मी हे समाजासाठी माझा लढा आहे, आपल्या अस्तित्वासाठी लढा आहे. त्याच्यामुळं सगळी सुज्ञ मतदान भगिनींना तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही मला एक वेळा संधी देऊन निवडून द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.